आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपूर या ठिकाणी सायकल वारी संपन्न होतीये। 8,000हून अधिक सायकल स्वारांचा सहभाग आहे। जळगाव सायकल असोसिएशनच्या माध्यमातून ही सायकल वारी आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। रामकृष्ण हरीच्या जयघोषामध्ये पंढरपूर नगरी आता दुमदुमली आहे आणि जळगावचे जे सायकल असोसिएशनची टीम आहे ती पंढरपूरला पोहोचलेली आहे आणि नुकतंच या ठिकाणी रेल्वे मैदानावरती रिंगण देखील पूर्ण पार पडलेला आहे आणि त्या रिंगणामध्ये जवळपास महाराष्ट्र राज्यामधून तब्बल 8,000हून सायकलिस्ट या ठिकाणी सहभागी झाले होते। जळगाववरून पंढरपूरची ही वारी आहे। 485 किलोमीटरची सायकल वारी आम्ही 3 दिवस सायकलिंग करत आहे आणि इथं आल्यानंतर जो हा रिंगण सोहळा होतो, हा रिंगण सोहळा खूप अद्भुत असतो आणि यात आजचं विशेष म्हणजे जळगाव सायकलिस्टनं बनवलेली ही सजीव आरास विठ्ठल रुक्मिणीची ती सर्वांनाच आकर्षित करणारी अशी ठरली। तर आज मला खूप आनंद होत आहे आणि खूप समाधानही वाटत आहे की एवढ्या मोठ्या माऊलीचं रूप आज मला घेता आलं आहे आणि खरोखरच खूप अंगावर असे शहारे येतात की लोक येऊन येऊन नमस्कार करतायत, हात जोडतायत, दिसले की हात जोडतायत। त्यामुळे आज मी जे काही हे केलंय आणि जळगाव सायकलिस्टनी जे आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे पण आभार मानते। नक्की खूप छान, म्हणजे एक आनंद उत्सव आहे की नेहमी आषाढीच्या वारीचं हे सर्व लोक वाट बघत असतात। कोणी पायीने जात असतं, आम्ही सर्व सायकलने आलो कारण की पायी वारी जाण्यासाठी 27 दिवस किंवा महिना लागत असतो। त्या निमित्ताने जळगाव सायकलिस्ट ग्रुपच्या ह्या वारीत आलो तर 3 दिवसामध्ये आम्ही ही वारी कंप्लीट करू शकतो। जसं आपण बघाल तर आम्ही यात 7 महिला आहोत, म्हणजे घर सांभाळून सुद्धा, आणि काही डॉक्टर्स टीम्स आहे। साक्षात जे पांडुरंग बनलेले आहेत ते आपले धर्मदा आयुक्त मोहन गळे सर आहे। आता त्यांची बदली नागपूरला झाली आहे, तरी सुद्धा ते आमच्या ग्रुपमध्ये येण्यासाठी पुन्हा नागपूरहून ट्रॅव्हल करून इथे आलेले आहेत। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।